मॉर्निंग. प्लीज इग्नोर करा प्लीज, बिकॉज आम्ही खूप घाईत आहोत आणि आज विसर्जन आहे बाप्पाचा. लास्ट दिवस आहे. 1.5 दिवसाचा आमचा बाप्पा होता आणि रात्रभर मी जागरण केलेलं आहे. यू कॅन सी माय आईज. ओ माय गॉड. तर आता पाहुणी येतात कारण 1.5 दिवसाचा गणपती आहे. तर काल फर्स्ट डे होता तर कोणच ऑब्व्हियसली नाही येणार कारण त्यांच्या पण घरी गणपती असतो. सो आज खूप पाहुणे येतात आणि आय एम बिझी नाव. तरी पण मी ब्लॉग काढते. लाईक करा, लाईक करा. आणि आता आणि खूप वेळा बोलते ना मी. नंतर भेटूया गाईस. तुम्हाला मारामारी बघायची आहे. बघायचे गाईस. तुम्हाला सांगू मी आता झोपलेलो, परत उठलो आणि जरा केस सवरा अँड देन 4 वाजता निघायचं आहे विसर्जनाला गणपती बाप्पाची. आणि अजून आम्ही तयारी नाही केलेली आहे. सॉरी 4 वाजता नाही, 4:30 वाजता निघू. मग 4 वाजता आम्ही रेडी. येस जिदू, हिची तब्येत खराब आहे गाईस. काय पण त्याला बोलतस? हाय. चेमडी झाली आहे ती. अरे मारशील मला ठार. सो आपण नंतर भेटूया. मी तेच बोलते. 2 मिनिटाचा व्लॉग काढते आणि नंतर भेटूया. बाप्पाला हलवलेला आहे आता. आणि येस, 1 दिवसाचा बाप्पा, 1 दिवसाचं एन्जॉयमेंट सगळा. आता बाप्पा जाईल. आता खूप सॅड फील होतोय. अँड यार फिलिंग्स काय फील होतोय ना, एवढा वाईट फील होतोय ना मला. इट्स ओके. पुढच्या वर्षी लवकर आहे बाप्पा. थँक्यू. बाप्पा चालले आपल्या गावाला, चैन पडेना आमुच्या मनाला. बाप्पा चालले आपल्या गावाला, चैन पडेना आमुच्या मनाला. बाप्पा चालले आपल्या गावाला, चैन पडेना आमच्या मनाला. निराश आमच्या जीवनी हो सुखाची किमया. तुम्ही निघाला सोडून हो, उजाड झाली दुनिया. मन व्याकुळते तुझला स्मरते, मन व्याकुळते तुझला स्मरते. जिजू तुला कसं वाटतं गणपती वाईट वाटतंय तुला? बाप्पा
पडेना आमच्या मनाला. तालामधी पाय नाचती हो, गुलाल चेहऱ्यावरती, रंगल्या चेहऱ्याडूनी हो, उदास डोळे रडती. बांध मनाचा फुटला आता, बांध मनाचा फुटला आता. सोडून जाऊ नका आम्हाला, बाप्पा चालले आपल्या गावाला. चैन पडेना आमच्या मनाला. बाप्पा चालले आपल्या गावाला. आता आम्ही घरी आलेलो आणि एवढा सारा खाऊ इकडे बघ. आता आम्ही आलेलो आहे महेश काकांकडे. वरती जाऊया. हाय गाईस वाले. आमचा स्वागत कोणी केलेला आहे? हे दोघं कुत्राई. मला भीती वाटते. तर मी आता मामाच्या घरी चाललो आणि जिजू केशवी जाते. कशी केलीस ती? परत सोड आणि नीट बांध. ओके. जिथे तिला वाटेल की ती स्वतः उभी राहिली, स्वतःसाठी, आमच्या नात्यासाठी, त्या क्षणी सगळं खरं सांगितलं तिला आणि सगळ्या जगाला. वाव गाईस, मी जस्ट व्हिडिओ स्टार्ट केली आणि लाईट गेली. अजून काय पाहिजे? केस अख्खी खराब झालेली आहे. Oh my God. मैंने कांड केला गाइस. आता असा पण थांब. मी कापला बोट. मी ऍक्च्युअल मध्ये काय करत होती मी सगळं सांगते तुम्हाला. मी कापत होती. नीला दाखवते. थंडका लागतोय मम्मी. गाईस म्हणजे मी तुम्हाला सांगते, मी ऍक्च्युअल मध्ये मोदक कापत होती. ते पेढे असतात ना, हे पेढे हे कापत होती. बघा तुम्ही बघू शकता 2-2 पीस आहेत. कोण पूर्ण घेत नव्हता तर मी मधीतून पीस करायला गेलो. बट मी एवढी उलटे खोपडीची आहे की मी सुरीच उलटी पकडलेली आणि मी गेली कट करायला. बट कटच होत नव्हतं. मग मी असा बोट ठेवला ना तर यो ऐसाच कापला. म्हणजे असं सरळ कापलेलं आहे माझा बोट. आणि मी जाम जोरात केक काढलो कारण रगात बघल्यावर मला सहन होत नाही. मला आवडतच नाही. म्हणजे मी रक्त बघूच नाही शकत. काही सिरियसली नाही बघू शकत. आणि मी कापून घेतला आणि जाम रडत होतो. पाहुणी पण आलती
पाहुणी पण आलती पण ते लोकांवर लक्षच नाही गेला. माझाच मम्मीला वाटला की जाम कापलाय वगैरे डॉक्टरकडे जाऊ राहू दे हालत लावला पण ठणका मारतायत मध्ये मध्ये बाप्पा. फोकस. गाईश गुड मॉर्निंग. केसावरती बांधलीत. लागला. हा दिसत कट कापला. बाप्पा इथे आहे. पहिले इथे असायचा पण आता तिथे. आता इथे टीव्ही बसवले ना. इथे टीव्ही बसवली ना म्हणून बाप्पा तिथे. हा नाईस. हवा खाते फॅनची. बरं वाटते. 2-3 कचोऱ्या खाल्ल्यात. भारी वाटला. चहा नाही पिला पहिल्यांदा सकाळची. इथं आर्यन झोपलेलं आहे आणि हा माझा मेकअप पाऊच. लेट्स मेकअप करूया. काय बोलली? काय बोललीस गा? So hey guys, welcome another day. So आज गौरीचा दिवस आहे आणि मी and Papa and look at this. Hi कर. कशी दिसते गाइस कमेंट करा. आजचा लास्ट दिवस आहे बाप्पाचा. पण नेमकं तुम्ही राहतात ते माझ्या घरात राहता ना. उद्या विसर्जन आहे गाइस. तुमची बदनामी होतेच पण माझी गरज नसताना होते ना. माझ्याकडून काय होणार? बाप्पा चालले. तुमचं कसं बाप्पा चालले. गाइस आज मी नेरूळला चालली आहे. मी आज बिकॉज माझा घसा पण गेला. बिकॉज उद्या खूप गर्दी असेल ट्रेनला. सो ट्रेनला बसला सगळ्याला. तर मामा आज चाललेला आहे तर मी पण चालले. बोके कुठं होता? बोके बिझी आहे बघा. राहतच नाही माझ्याकडे. गाईस तर मी आलेली आहे कधीचीच आणि आलो आणि तोंड पण नाही धुतलं. 1-2 तास झाला असं पण तोंड नाही धुतलं.
माझा भोका बघा किती दिवसानंतर दिसला मला. अंबानी बनू नये. यो हाय कर. हे बघूया माझी रे चमन चैन बघा. मोठा ना भोक्या मोठा चमन उठला. झोप माव, जाऊ नको, पाऊस पडते बाहेर. अँड 6 वाजता उठली आहे गाईस. आणि आजच आमच्या बाप्पाचं विसर्जन होतं आणि आजच आली मी. मामा आज येत होता. मामा कामाला म्हणजे बंदोबस्त आहे ना, तर मामा येत होता. तर मी आणि मम्मी सगळी आलो आम्ही आज. कारण उद्या तर मामा नाही जाणार आहे पेणला, कारण त्याचा बंदोबस्त आहे. बिचारा माझा मामा, खूप काम देतात या त्याला. सॅड लाईफ. सो आज विसर्जन आहे बाप्पाचा. बघूया. जर व्हिडिओ मला कोणी पाठवले घरातून तर मी नक्की दाखवेन माझ्या ब्लॉगमध्ये. अँड खूप म्हणजे वाटलं पण नाही कधी विसर्जन वगैरे. बाप्पा आला गेला काय समजलं नाही, काहीच नाही, सिरियसली नाही. 1 दिवसाचा बाप्पा होता आमच्या घरी, तो पण कधी दिवस गेला काही समजलंच नाही. आणि आय होप बाप्पा पुढच्या वर्षी लवकर येईल आणि यायलाच पाहिजे बाप्पाला. आणि जरा जास्त दिवस थांब, माझी तर हीच विश आहे. गाईस, हा ब्लॉग मी इथे एंड करते. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.